सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होतोय. कोणत्याही कार्याची सुरुवात होण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाचं पूजन सातत्यपूर्वक करत असतो, साकडं घालत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आज लाईव्ह लॉस सेरेमनी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ वरोसे व रुद्र एंटरप्राइजेस आयोजित आई एकविरा चषक वरोसे 2026 दुसरं पर्व आणि या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. येत्या 12, 13, 14, 15 आणि 16 मार्च या दिनानिमित्त खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 50,000, तृतीय पारितोषिक असेल 25,000, चतुर्थ क्रमांक असेल 25,000, पंचम क्रमांक या स्पर्धेचा असेल 25,000 आणि षष्टम क्रमांक असेल या स्पर्धेचा 25,000. खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल असेल. आयवा जेल लकी ड्रॉ अगदी प्रत्येक दिवसामध्ये काढले जातील. जेवढे आयवा जेल टिपले जातील ते त्यांच्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी करण्यात येतील आणि शेवटच्या दिवसामध्ये तो लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत आणि त्या लकी प्रेक्षकासाठी आपण एक सायकल देणार आहोत. त्याचबरोबरीनं या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल आणि बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व या स्पर्धेचे प्रणेते पिंट्या दादा तवले अर्थात रोहिदास तवले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 गुरुवार या दिनानिमित्त एफ मधील पहिले 4 संघ एफ गटातील खेळतील. त्यानंतर ई गटातील 8 टीम खेळवले जातील. पहिल्या दिवसामध्ये 12 संघ एकूणच या स्पर्धेमध्ये खेळतील. एफ गटामधील 4, ई गटामधील 8 टीम स्पर्धेमध्ये खेळतील. त्यानंतर 13 शुक्रवार या दिनानिमित्त खऱ्या अर्थानं एफ गटातील 4 टीम खेळतील. त्याचबरोबरीनं आपण पाहतो की डी गटातील 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. म्हणजे एकूणच पहिल्या 2 दिवसामध्ये 12 टीम आपण खेळवणार आहोत. त्याचबरोबरीनं 14 दिनांक शनिवार वार या दिनानिमित्त आपण पाहतो की 8 टीम आपण खेळवणार आहोत सी पोलच्या आणि त्याचबरोबरीनं 15 म्हणजे रविवार या दिनानिमित्त 8 टीम बी पोलच्या आपण खेळवणार आहोत. त्याचबरोबरीनं शेवटचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये 16 तारीख सोमवार या दिनानिमित्त 8 टीम ए पोलच्या आपण खेळवणार आहोत. नियमावली अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली. त्याचबरोबरीनं एखादा संघ काही कारणास्तव जर या स्पर्धेमध्ये येऊ शकला नाही तर खऱ्या अर्थानं आपण त्या जागी दुसरा संघ घेणार आहोत. एखादा संघ जर उशिरा या स्पर्धेमध्ये आला आणि दुसरा संघ जर खऱ्या अर्थानं त्यावेळी उपस्थितीमध्ये असेल टॉस बॉक्स मध्ये तर त्या संघाला आपण टॉस विन घोषित करणार आहोत. जेवढा वेळ लावेल त्यासाठी खऱ्या अर्थानं जर उशीर जास्त झाला तर 2 धावांची पेनल्टी असेल. तिथून पुढे जास्त वेळ झाला तर खऱ्या अर्थानं 4 धावांची पेनल्टी असेल. आणि प्रत्येक संघाला ही कळकळीची विनंती की स्पर्धा आम्ही तुम्हाला सर्वांच्या भेटीला आणली आहे. वेळेवरती प्रत्येक संघ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थितीमध्ये राहिलेच पाहिजे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अगदी डीआरएचा देखील वापर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये करू शकता आणि खऱ्या अर्थानं पंच ऑलिम्पिक पंच जो निर्णय देतील हा अंतिम आणि अखेरचा निर्णय तुम्हाला ग्राह्य धरला जायला लागेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय थ्रो गोलंदाज जर कोणत्या टीमकडे असतील ना तर त्यांना आम्ही आत्ताच कळकळीची विनंती करतोय की थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरू नका. अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून तो थ्रो गोलंदाज त्या ठिकाणी बाद करण्यात येईल. त्याचबरोबरीने आपण पाहतो की शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी आदरणीय पिंटदादा तवले या स्पर्धेचे प्रणेते यांच्या माध्यमातून असेल. आपण लाईव्ह लॉस सेरेमनी या ठिकाणी सुरुवात करतोय. या गटामधील पहिले 4 संघ एकमेकांच्या विरोधात कोणते असतील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते पिंटदादा तवले यांना विनंती करेन की 2 चिठ्ठी आपण त्यातून काढायचे. पहिल्या दिवसातील 12 तारीख गुरुवार या दिनानिमित्त पहिली मॅच असेल
निगडोली आणि जय भवानी जागरूक वावडल ही पहिली मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरी मॅच 4च्या पोल मधून एफ गटातील ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे असेल राजवीर 11 वरोसे 40+ आणि त्यांच्या विरोधात असेल जीविका 11 गावदेवी आसरे राम या दोन संघांनी दुसरी मॅच. हे 4च्या पोल मधील एफ गटातील हे 4 संघ पहिल्या दिवसामध्ये 4च्या गटामध्ये खेळणार आहेत. त्यानंतर ई गटातील 8 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढणार आहोत. 8 संघ एकमेकांच्या विरोधात कोणते संघ असतील. 2 चिठ्ठ्या पहिले आपण गणेश शर्मा आणि त्याचबरोबरीने हेमंत सावंत यांच्या शुभाशय आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली लढत कालनवाडी आणि कालबा माता नडाल या दोन संघादरम्यान 8च्या पोल मधील ईच्या गटातील ही पहिली लढत आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरी मॅच या ठिकाणी मी केदार तेलंगे आणि पिंटरदादा तवले यांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण 2 चिठ्ठ्या त्या ठिकाणी काढणार आहोत. पहिली मॅच झाली. त्यानंतर ही दुसरी मॅच सारंग आणि नयन स्मृती जय गावदेवी टेंबरी या दोन संघादरम्यान खऱ्या अर्थाने ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ई गटातील आता आपण तिसरी मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. चेतन तवले आणि त्याचबरोबर साहिल केदार तेलंगे यांच्या शुभाशय आपण त्या ठिकाणी तिसरी मॅचची चिठ्ठी आपण या ठिकाणी काढत आहोत. समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली आणि त्यांच्या विरोधात जय गावदेवी कांडोली करण या दोन संघादरम्यान ही लढत आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ईच्या 8च्या पोल मधून शेवटची आणि अंतिम लढत पहिल्या दिवसातील मी रोहिदास तवले आता पिंटू तवले यांना विनंती करेन आणि गणेश शर्मा यांच्या शुभाशय ही शेवटची मॅच पहिल्या रात्रीतील आपण पाहणार आहोत. जय हनुमान इसामले आणि त्यांच्या विरोधात नरोदय खऱ्या अर्थानं या दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर आजचा आपण पाहतो 12 तारखेचा हा लॉस या ठिकाणी कंप्लीट झाला. वरती 4च्या एक गटातील 4 टीम खेळणार. त्यानंतर 8 टीम ही गटातून खेळणार आहेत. 13 शुक्रवार या दिनानिमित्त एफ गटातील 4 टीम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एफ गटातील ज्या 4 टीम राहिलेल्या आहेत 4च्या पोल मधून त्या 4 टीम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला या ठिकाणी मी केदार तेलंगे यांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण 4च्या दुसऱ्या रात्रीमधील 4च्या पोल मधून वरोसे कल्पेश आणि आई गावदेवी तलवली ब या दोन संघादरम्यान ही पहिली मॅच 13 तारीख शुक्रवार या दिनानिमित्त या गटातील ही पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरी मॅच या गटातील या ठिकाणी असेल हेमंत सावंत आणि पिंटरदादा तवले यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी पाहतोय. वरद विनायक आसरेवाडी ब आणि वरोसे रमेश या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहणार आहोत. आणि तदनंतर डी म्हणजे 8 टीम जो 8चा पोल आहे त्याला आपण सुरुवात करतोय. चला 8 टीम डीच्या 8 टीमला आपण सुरुवात करतोय. 2 चिठ्ठ्या आपण त्या ठिकाणी उचलणार आहोत. कुमार भरत रायझिंग स्टार आसरे आणि जय गावदेव कांडोली या दोन संघादरम्यान ही डीच्या 8च्या पोल मधून कारण ही पहिली मॅच असेल. त्यानंतर दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शनिवार 14 तारखेचा हा लॉस आपण या ठिकाणी पाहतोय. आई गावदेवी भरोसे आणि आई गावदेवी देव नावे या दोन संघादरम्यान ही लढत असेल. आई गावदेवी भरोसे आणि आई गावदेवी देव नावे ही दुसरी मॅच असेल. ही दुसरी लढत आपण पाहणार आहोत. तिसरी मॅच या ठिकाणी असेल रॉयल चॅम्पियन तुपगाव आणि कलोते मल्हार या कलोते मोकाशी या संघ मल्हार याचा संघ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि शेवटची लढत शनिवार 14 तारखेची आपण पाहतोय 8च्या पोल मधून ही शेवटची लढत या ठिकाणी पाहणार आहोत. पाली भुतिवली आणि आदित्य स्मृती यंगस्टार वयाल आदित्य स्मृती यंगस्टार वयाल या दोन संघादरम्यान ही शेवटची मॅच असेल. तर आपण बोलतोय 15 तारीख रविवार या दिनानिमित्त 8चा पोल या ठिकाणी चला या ठिकाणी आपण पाहतो की
शनिवार दिना 14 या तारखे निमित्ताने आपण पाहतो की आजचा पोल या ठिकाणी आजच्या पोलला आता सुरुवात झाली आहे. आपण या अगोदर 12 टीम पाहत होतो 2 दिवसामध्ये ते पोल आपण त्यातील लाईव्ह लॉस सेरेमनी मध्ये आपण पाहतो की ते चर्चा कंप्लीट झाल्या. आता आजच्या पोलला सुरुवात होतीये. पहिलीच मॅच वडगाव जिंतू आणि जय भवानी पनवेल या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच असेल. आजच्या पोलला या ठिकाणी सुरुवात होतीये. पहिले आपण 12 गुरुवार या दिनानिमित्त यफ आणि ई गटातील मॅच पाहिल्या. त्यानंतर 13 शुक्रवार यफ गटातील 4 आणि डी गटातील 8 टीम पाहिल्या. आता 14 शनिवार या दिनानिमित्त पहिली मॅच आपण त्या ठिकाणी पाहिली आणि दुसरी मॅच या ठिकाणी असेल गारमाता कराटे आणि माडपाई माडप. गारमाता कराटे आणि माडपाई माडप या दोन संघांदरम्यान ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच बरोबरीनं तिसरी मॅच या तिसऱ्या रात्रीतील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मर्याई गुलसुंदे आणि बीड अनु. मर्याई गुलसुंदे आणि बीड अनु या दोन संघांदरम्यान आणि शेवटची आणि अंतिम लढत आजच्या पोल मधून आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटची आणि अंतिम मॅच असेल या ठिकाणी वडगाव आप्पा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी 11 तलवली. आई गावदेवी 11 तलवली आणि वडगाव आप्पा या दोन संघांदरम्यान ही मॅच असेल. त्यानंतर आपण बोलतोय 15 तारीख रविवार या दिनानिमित्त देखील आपण पाहतो की 8चा पोल त्या ठिकाणी असेल आणि 8 चिठ्ठ्या आपण त्या ठिकाणी टाकल्या. पहिली मॅच आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. 15 तारीख रविवार या दिनानिमित्त न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात XYZ हा संघ आहे. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला होता की एखादा संघ जर या स्पर्धेमध्ये आला नाही तर त्या जागी आम्ही दुसरा संघ घेणार आहोत. हीच पहिलीच नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पहिली मॅच न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात XYZ संघ येणारा संघ त्या जागी खेळणार आहे. दुसरी मॅच असेल. दुसरी मॅच आजच्या पोलमधून आपण पाहतो तुरमाळे आणि त्यांच्या विरोधात पनवेल मोरबे. पनवेल मोरबे आणि तुरमाळे या दोन संघांदरम्यान ही दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच असेल या ठिकाणी ट्रॉम्बे कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार चिखले. यंगस्टार चिखले आणि ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन संघांदरम्यान तिसरी मॅच असेल आणि शेवटची अंतिम लढत आपण पाहतोय 15 तारखेची रविवार या दिनानिमित्त हा आजचा पोल त्या ठिकाणी खेळणार आहे. शेवटची आणि अंतिम मॅच रिशांक 11 विघ्नहर्ता वरचे ओले आणि त्यांच्या विरोधात आरुष 11 SBCC उंब्रोली या दोन संघांदरम्यान शेवटची मॅच. आणि आता आपण शेवटच्या मेगा फायनलच्या दिवसाच्या लढती 16 तारखेच्या सोमवार या दिनानिमित्त आजचा पोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ए गटातील हे सर्व संघ एकमेकांच्या आगेच झुंजत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलीच मॅच 55-11 पेठ आणि त्यांच्या विरोधात क्रांतीवीर शिरडोन या दोन संघांदरम्यान ही पहिलीच मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रांतीवीर शिरडोन आणि 55-11 पेठ या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच. दुसरी मॅच या ठिकाणी असेल. दुसरी मॅच शेवटच्या आणि अंतिम दिवसातील तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली आणि राजवीर 11 कराडे. राजवीर 11 कराडे आणि तन्मयी मसोबा नारपोली जय हनुमान मसोबा नारपोली या दोन संघांदरम्यान ही दुसरी मॅच. तिसरी मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरी मॅच या ठिकाणी असेल शेवटच्या मेगा फायनलच्या या लढती आपण खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. मेगा फायनलच्या दिवसामध्ये माथेरान आणि त्यांच्या विरोधात सेवालाल इंजिन वावेगर या संघादरम्यान. माथेरान आणि जय सेवालाल वावेगर या दोन संघादरम्यान. आणि शेवटची आणि अंतिम मॅच 16 तारखेची शेवटच्या दिवसातील शेवटच्या रात्रीतील ही शेवटची मॅच भोकरपाडा आणि आई गावदेवी करसुंडी या दोन संघादरम्यान असेल. भोकरपाडा आणि आई गावदेवी करसुंडी या दोन संघादरम्यान आपण प्रत्येक दिवसाचे पोल त्या ठिकाणी पाहिले. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. एफ पोल मधून 4 संघ खेळतील. त्यानंतर आजच्या पोलला सुरुवात होईल. ई गटातील ते 8 संघ खेळतील. त्यानंतर आपण पाहतोय 13 तारीख शुक्रवार या दिनानिमित्त 4 टीम एफ गटातील खेळतील.
आणि त्याचबरोबर टी गटातील 8 टीम स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. शनिवार 14 तारीख या दिनानिमित्त 8चा पोल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. 8 टीम खेळणार आहेत. 15 तारखेला रविवार या दिनानिमित्त देखील बी गटातील 8 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. आणि शेवटच्या आणि अंतिम रात्रीमध्ये ए पूलचे 8 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना पाहणार आहोत. सर्वांना आपण पाहतोय की खूप साऱ्या शुभेच्छा आमचे आयोजक सर्व या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. खेळाडूंसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते पिंटदादा तवले अर्थातच रोहिदास तवले यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी पर्वणी प्रेक्षकांसाठी असेल. तमाम क्रीडा रसिकांनी आवर्जून या स्पर्धेला भेट द्या. भरभरून तुम्ही तुमचं प्रेम सदैव आमच्यावरती राहिलेलं आहे आणि भरभरून तुम्ही या स्पर्धेला प्रेम द्या. प्रेक्षकांसाठी देखील एक आगळी वेगळी पर्वणी या आपण पाहतोय की 5ही रात्रीमध्ये राहणार आहे. आणि हा लाईव्ह लॉस सेरेमनी हा कार्यक्रम इकडे संपला असा आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.